सामन्यातील सुरुवात पहिला बॉल घेऊन दिलीप पाटील आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतील. पहिलाच बॉल संधी जरूर निर्माण केली होती, तिथे मात्र यष्टीरक्षक थोडेसे लांबर होते. पहिला बॉल डॉट एज जरूर लागली होती, परंतु थोडासा दूरचा प्रवास जरूर होता तिथे. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. पिंटू शेट पाटीलचा जर विचार केला तर प्रॅक्टिससाठी केव्हाच नसतात, मॅच डेला फक्त मॅच डे मॅचच्या दिवशी फक्त ते आपल्याला ग्राउंडवर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. दुसरा बॉल घेऊन हा फटका सुरेख आहे, हा फटका लाजवाब आहे. या बॉलवर धावा मिळतील तब्बल 6. आलाय षटकार निखिलच्या बॅटमधून. पहिला बॉल जरूर तिथे मात्र निर्धाव होता, त्यानंतर षटकार जरूर लगावलाय निखिल पाटील तिथे मात्र दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. दिलीप पाटील तिसरा बॉल घेऊन असणार तयार. हाई बॉल विरकवण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल जरूर एक्झिक्यूट केलेला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील, परंतु हा बॉल थांबणार नाहीये. हा बॉल जाणार सीमा पार. अजून एक दन 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 करत चौकार. धावसंख्या 10. 10 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. प्रेशर असणारे गोलंदाजावर दडपणच जरूर टाकलंय निखिल पाटील चांगली फलंदाजी करत असताना. 3 बॉल मध्ये 10 धावा तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज. हा बॉल तिथे मात्र पूर्णपणे जड मध्ये फेकला होता. एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न धोका बनू शकतो, परंतु या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. या 2 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. 12. 12 रन्स ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 12. आतापर्यंत वलप टीम चांगल्या परिस्थितीमध्ये जरूर पाहायला मिळते. पॉपलेचा षटक आहे त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेत असताना आपण दोन्ही फलंदाजाला पाहू. निखिल पाटील चांगली फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा असणार तयार गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय. निखिल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय. दिलीप पाटील ऑन स्ट्राईक फलंदाज निखिल पाटील. हा फटका सुरेख आहे, परंतु सोनू असतील बॉल खाली. सेफ अँड कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र लांबी गाठली नाही बोलण्याने आणि फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना निखिल पाटील बॅक टू द पवेलियन. नक्कीच पिंटू पाटील 3 स्टार वाला अख्ख्या पनवेल मध्ये फेमस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का लागत असताना पाहायला मिळेल. पहिला आद्रा निखिल पाटील. बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. राज मात्रे जबाबदारी असणारे.
शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या पाहिली तर 12 धावा. धावा जरूर कुठून काढल्या होत्या निखिलने, परंतु तंबूच्या रस्त्याला जरूर दाटलंय दिलीप पाटील यांनी. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. स्ट्राईकला फलंदाज राज म्हात्रे. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. तिथे मात्र निखिल पाटील होते बॉल खाली. तिथे मात्र घडली आहे चूक. चुकीला मात्र माफी नसणार आहे. या बॉलवर धाव मिळेल एक. या एक धावेनिशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 13. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झालं एक शिक्षित व्यक्तिमत्व आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सी के पाटील सर यांना मी विनंती करेन आपण या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 13 रन्स ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळतील. सी के पाटील सर यांचं ते आगमन, त्यांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल हेमंत पाटील. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल राज म्हात्रे. ऑन स्ट्राईक फटका सुरेख आहे राजचा. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील, प्रयत्न करतील बॉलची अडवून लगेच फेकी होईल. तिथे मात्र थ्रो थोडासा खराब जरूर पाहायला मिळाला. त्या धावांना मात्र 2 ला केलं कन्वर्ट 3 मध्ये. या बॉलवर धावा आल्या 3. या 3 धावेनिशीर 16 धावा धावफलकावर. 16 रन्स ऑन बोर्ड. ऑन थ्रो पाहिजे होता, तिथे मात्र तो थ्रो थोडासा लेझी पाहायला मिळाला. त्या स्वरूपात धावा मिळाला तब्बल 3 धावेनिशीर धावफलक वाढेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 16. 16 रन्स. हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला फलंदाज सतीश पाटील. ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो तो सतीश मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. एवढा ताकदीचा फलंदाज म्हणून ओळख साध्य करावी लागेल, तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. विरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु या बॉलवर प्रचंड वेग आणि वेग या बॉलवर पाहायला मिळाला. या वेगवान बॉलनिशीर डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत पाटील. हाई बॉल तिथे मात्र वेगवान बॉल जर होता, तिथे मात्र अजून एक डॉट बॉल. ऍक्शनची रिॲक्शन दाखवत असताना सेम रिप्ले बॉल. पुन्हा एकदा असणार हेमंत पाटील. दर्जेदार गोलंदाजी करत असताना जरूर पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च करत असताना. पुन्हा एकदा असणार तयार. आई बॉल तिथे मात्र सबमरीन डिलिव्हरी जरूर पाहायला मिळाली. काय कमालीची गोलंदाजी. हा गोलंदाज 3 स्टार बाजी ट्रम्प कार्ड आहे. याच्या नावाने तिथे मात्र पूर्णपणे गोलंदाजीची जबाबदारी असते हेमंतवर. तो विश्वास ठेवलाय, तो मात्र पूर्णपणे पार पडत असताना जरूर पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी. सुरेख गोलंदाजीचा बेधक मारा करत असताना हेमंत पाटील आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर धावा खर्च केला 3, त्यानंतर 3 लगातार डॉट बॉल, 3 लगातार वेगवान बॉल. सतीश पाटील सारख्या फलंदाजाला पूर्णपणे शांत तिथे बसून ठेवले. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र या बॉलवर वेग प्रचंड होता. बॅटची एज लागली आणि नॉनस्टॉपला बॉल जाणार. सीमा पार. पंचांचा इशारा आलाय. चौकार.
सुटकेचा श्वास जरूर भेटलाय तिथे मात्र सतीशला चौकार आल्यानंतर. हा बॉल पाहायला मिळेल निर्धाव. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. डॉट रिव्ह्यू डिसिजन पेंडिंग असणारे, लगेच डिसिजन येईल. डिसिजन असणारे नॉट आउट. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सेफ रित्या पोहोचलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. तर फिल्डिंगचा रिव्ह्यू आपल्याला तिथे संपुष्टात आलेला पाहायला मिळेल. एकच रिव्ह्यू होता तो मात्र गमावलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळेल तब्बल 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. हेमंतचा जर विचार केला फक्त धावा खर्च केल्या 7. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. एक चौकार वगळता काही कमालीची गोलंदाजी तिथे मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तिसरं षटक कोण उचलणार? तिसरं षटकण्याची जबाबदारी दिली सोनू भगत. सोनू भगत असणारे तयार. सायकला फलंदाज राज मात्रे. इनाट क्रमांक 3 साठी जरूर त्याची गणना केली आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. सोनू असणारे तयार. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख सोनूची जरूर पाहायला मिळते. त्याच प्रकारे राजची सुद्धा चांगली फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळाली. त्याचं प्रात्यक्षिक दाखवेल का पुन्हा एकदा? सोनू असणार तयार गोलंदाजी ट्रॅकवर. तिसरं षटक मार्गस्थ असणारे. धावसंख्या 20. तिसरं षटक पुन्हा एकदा पाहू आपण. गोलंदाज असणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सोनू भगत ऑन बॉलिंग अटॅक. स्ट्राईकला फलंदाज राज मात्रे. हा फटका उंचवर जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रयत्न करतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता. अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का. फलंदाज क्रमांक 2 बाद तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज राज मात्र बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज नयन पाटील जबाबदारी असणारे. मिडल ऑर्डरचा फलंदाज जरूर पाहायला मिळतोय. मधल्या फळीतील फलंदाज त्याची गणना जरूर केली आहे. तिथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत काय कमालीची गोलंदाजी माझ्या टीमच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी उतरली हेमंतनं. त्यानंतर पहिल्याच बॉलवर यश संपादन केलंय सोनू भगतनं. पुन्हा एकदा असणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. एका बाजूला वाजे एका बाजूला वळप. 2 टीम मध्ये लढत जरूर पाहायला मिळते. हा बॉल नयन पाटील आल्या आल्या तिथे मात्र सुरुवात केली. नयन पाटील सबसे कातिल षटकार. नयन पाटील सांगतोय मधल्या फळीमध्ये का ठेवलंय याचं मात्र उदाहरण देत असताना अशा मोठ्या फटक्यांची केली त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काही कमालीची फटकेबाजी आल्या आल्या 2 षटकार त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतात.
धावसंख्या वेगाने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 32. हेमंतनी जरूर कमबॅक केलं होतं तिथे, मात्र नयन पाटील काय कमालीची फलंदाजी. सलग 2 षटकार त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा असणार सोनू तयार, प्रेशर मध्ये जरूर असणारे. 3 बॉलचा खेळ समाप्त. अजून या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी. आई फटका उंचवर जरूर गेलाय, संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली असतील. मोठा धक्का लागत असताना बिग फिश इन नेट. फलंदाज बाद नयन पाटील 2 षटकार जरूर लगावले. त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देत असताना सोनू भगतने अजून एक यश संपादन केले. फलंदाज बाद नयन पाटील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज कुंदन गायकवाड, जबाबदारी असणारे. सलामीला गेलेला फलंदाज अजून आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. सतीश पाटील अजूनही मैदानात दाखल आहे. संघाच्या आशा अपेक्षा सर्व आता सतीशवर असणार आहेत. धावसंख्या स्थिर असणारे 32. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. सोनू भगत गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. 2 विकेट जरूर संपादन केल्यात, परंतु 2 मोठे फटके सोनूवर जरूर आलेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाज तयार. हा फटका सुरेखे क्षेत्ररक्षक असतील तिथे, मात्र बॉलची अडवणी होईल. तत्पूर्वी फेकी होईल या बॉलवर. धावा कंप्लीट होतील 2. या 2 धावे निश्चित धावफलक पुढे सरसावेल. 34 धावा. शेवटचा बॉल या षटकातील. थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर आपल्याला सोनूची पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्या तब्बल 14. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सोनू भगत शेवटचा बॉल घेऊन असणार तयार. स्ट्राईकला फलंदाज कुंदन गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता तिथे, मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 34 धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळते. विघ्नेश पाटील स्वतः कॅप्टन. क्रिस्टरबाजी टीमचा कॅप्टन जरूर पाहायला मिळते. विघ्नेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः जबाबदारी घेतली. जबाबदारी पार पाडावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी जरूर केली होती. हा बॉल, या बॉल साठी विघ्नेश ओळखला जातो तिथे, मात्र आपल्याला पाहायला मिळतंय वेगवान बॉल फेकी करत असताना पहिलाच बॉल निर्धाव. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावर. स्ट्राईकला फलंदाज असणारे
सतीश पाटील ऑन स्ट्राईक असणारे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विघ्नेश पाटील पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन हा फटका जरूर गॅप मध्ये केला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु बॉल थांबणार नाहीये हा बॉल जाणार सीमा पार चौकार या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झालंय बलिरामजी बालेकर ओम साई म्हणून ओळख त्यांची जरूर पाहायला मिळते त्यांनाही विनंती करतो आपण या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत आहे हा बॉल विघ्नेशचा जरूर पाहायला मिळतोय सुरेख लाईन चौकार आल्यानंतर डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल या डॉट निशीर धावफलक स्थिर असणारे 38 धावा 38 ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळते गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर विघ्नेश पाटील पुन्हा एकदा तयार हा बॉल तिथे मात्र पुन्हा एकदा केलाय कार्पेटच्या साईने क्षेत्ररक्षक असतील प्रेम पाटील काय वेगवान बॉलवर आलाय तिथे मात्र खूप वेगाने बॉलवर आला आणि तशीच फेकी पाहायला मिळाली या बॉलवर फक्त खर्च झाली सिंगल आणि सिंगल निशीर 39 धावा धावफलकावर अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे विघ्नेश पाटील आतापर्यंत एक चमकार वगळला तर चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळतोय पुन्हा एकदा असणार तयार हा फटका हवे ते क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळेल आणि कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र अजून एक धक्का लागेल कुंदन पाटील परतावं लागेल तर मी विनंती करेन नरेश दादा मसने आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत आहे नरेश दादा मसने आपल्याला मी विनंती करतो आपण या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील मनोहर पाटील असतील त्यानंतर आपले अंकुश अप्पा त्यांनाही विनंती करेन आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत धावफलक पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलंय 39 मी विनंती करेन अंकुशजी पाटील उर्फ अप्पा नावाने प्रसिद्ध असणारे एक व्यक्तिमत्व त्यांनी विनंती करेन आपण या हा फटका सुरेख आहे हा फटका लांब लचक आनंदसम आलाय षटकार थँक्यू तर नरेश दादा मसने आपल्याला विनंती करतो आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील बलिरामजी बालेकर त्यांनी विनंती करून आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत सेहेचाळीस धावांचं टार्गेट असणारे येणारे बॉल असतील 24 आणि 46 24 बॉल 46 टार्गेट जरूर आपल्याला पाहायला मिळेल
तर मी विनंती करेन प्रदीपजी पाटील वाजेपूर यांनाही विनंती करेन आपण या स्पर्धेनिशी आपण सहर्ष स्वागत त्यांच्या समेत राजेशजी पाटील वाजेपूर त्यांनाही विनंती करेन आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर दिनेश दादा मसने यांनाही विनंती करेन आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर अप्पा नावाने प्रसिद्ध असणारं एक व्यक्तिमत्व पूर्ण वाजिकात आपल्याला पाहायला मिळालेलं अंकुश पाटील यांनाही विनंती करेन आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर मनोहरजी पाटील त्यांनाही विनंती करेन आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत आहे. अंकुशजी पाटील उर्फ अप्पा त्यांना मी विनंती करतो आपण तर पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन. लेट्स प्ले 3-1 स्ट्राइकला फलंदाज सोनू भगत. पहिलाच बॉल तिथे मात्र जरूर ड्राइव्ह केलाय. पहिल्या बॉलवर धाव मिळेल एक. संघाचं अकाउंट ओपन केलंय संघाचा श्री गणेशा केलाय. संघाचं इथे मात्र धावफलक ओपन केलंय. एक धावफलकावर सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. दिलीप पाटील आणि सोनू भगत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय ऋषी मात्रे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी असणारे ऋषीवर. 46 धावांचं टार्गेट जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 23 बॉल आणि 45 ची गरज. 23 बॉल 45 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय. यजमान संघ आणि एका बाजूला आपल्याला पाहुणा संघ. दोन संघांमध्ये लढत जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार ऋषी तयार. हा फटका सुरेख आहे. हा फटका मिडल ऑफ द बॅट. या बॉलवर धावा लिहिल्या तब्बल. षटकार आलाय. षटकार दिलीप पाटील यांच्या बॅटमधून. तर दिलीपजी पाटील यांनी जर 3 षटकार लगावले तर ओम साई यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा आर्थिक सहाय्य त्यांच्यासाठी कॅश प्राइज असणार आहे. $2000 आर्थिक जबर 2000 तर जाऊया आपण सामन्याकडे. कॅश प्राइज जमा आहे. अजून एक फटका जरूर हवेत केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु नोमॅन्स लँड मध्ये बॉल जरूर लँड झालाय. तिथे मात्र या बॉलवर धाव मिळेल. तिथे आपल्याला पाहायला मिळतील 2 आणि या 2 धावांनीशीर धावफलक पुढे सरसावेल. 9 धावा 9 रन्स ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा असणारे गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर ऋषी मात्रे ऑन अ बॉलिंग अटॅक जरूर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार तयार. रनवे मध्ये थोडासा अडथळा जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार ऋषी मात्रे ऑन बॉलिंग अटॅक. स्ट्राइकला फलंदाज दिलीप पाटील यांना आपण पाहतोय. हा फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता रोशन होती बॉल खालती. फलंदाज बाद धक्का क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळेल. दिलीप पाटील यांना परतावं लागेल.
सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जाऊ आपण सामन्याकडे. गेम इज ऑन आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश पाटील तिथे मात्र बॅटच्या रडार मध्ये जरूर बॉल आलाय. हा बॉल जाणार पंचांचा इशारा. वन बाउंड सीमा पार चौकार. बोला ओम साईराम. आपल्याला साई भक्त जरूर पाहायला मिळतील. इथून शिडीला टेत चालत आपली त्यांची वारी पाहायला मिळते. बलरामजी बालेकर आमच्या मंचावर इथे मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील संतोषजी पाटील, एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. त्यानंतर नरेशदादा मसने, नेहमी क्रिकेटसाठी योगदान असतं त्यांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे सिके पाटील सर, त्यांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. तेरा धावा धावफलकावर. 18 बॉल 33 धावांची गरज असणार आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज सोनू भगत आपल्याला पाहायला मिळतंय. 18 ला 33. गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक असणारे. सोनूचा फटका तिथे मात्र जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करील परंतु बॉल थांबणार नाहीये. हा बॉल जाणार पंचांचा इशारा. सीमा पार. दन 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 करत चौकार. पुन्हा एकदा असणार. सोनू तयार. ऑन स्ट्राईक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता. तिथे मात्र एक धाव तर कंप्लीट. परंतु या बॉलवर फक्त मिळेल सिंगल. या सिंगल निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकला फलंदाज विघ्नेश पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक. हा फटका जरूर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करते तिथे मात्र बॉलची अडवून येईल. या बॉलवर फक्त मिळेल सिंगल. सोनूने नकार दिला. तिथे मात्र या सिंगल निश्चित धावफलक पुढे सरसावेल. 19 धावा. 19 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट जरूर पाहायला मिळतोय. 15 बॉल 27 ची गरज अजूनही असणार आहे. 15 बॉल 27. पुन्हा एकदा असणार सामन्यामध्ये रोमांचकता. सामना कोण जिंकणार. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय आरव 11 जनमान वळप. एका बाजूला 3 स्टार वाजे. हा बॉल कोलवा टप्प्याचा जरूर होता. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील तिथे मात्र हा बॉल जाणार सीमा पार चौकार. सोनूच्या बॅट मधून आलेला अजून एक दर्जेदार चौकार.
साह्याने धावफलक धावून पोहोचेल 23 धावा. सोनू भगत ऑन स्ट्राईक. सोनूवर विश्वास दाखवलाय टीमनं. पूर्णपणे वाजेगावाच्या नजरा असतील सोनूवर. सोनू जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत अशक्य शक्य करू शकतो. हा फटका लाजवाब आहे. तिथे मात्र आपला क्लास दाखवलाय. फुटवर्कचा वापर करून स्वीप शॉट केलेत असताना सोनूला आपण पाहतोय. या बॉलवर येणार अजून एक चौकार. या चौकाराच्या साह्याने संघ जाऊन पोहोचेल तब्बल 27 धावा. सुरेख फटकेबाजी मैदानात चालू असताना जरूर पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आहे तिथे मात्र सोनू संध्याकाळच्या सत्राचा पूर्णपणे फायदा घेत असताना काही कमालीची फटकेबाजी करत असताना ऋतिकवर तिथे मात्र प्रेशर असणार आहे. पुन्हा एकदा असणार तयार. हा फटका सोनूच्या रडार मध्ये आणि हा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाला परतावं लागेल. मोठा धक्का लागत असताना सोनू भगत परतीच्या रस्त्याला. षटकाराचा जरूर प्रयत्न होता तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतंय. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागत असताना सोनू भगत परतीच्या रस्त्याला. सोनू भगत बॅक टू द पवेलियन. सत्तावीस धावा धावफलकावर. अजूनही 12 बॉल 19 धाव्यांची गरज असणार आहे. दोन फलंदाजांवर जबाबदारी असणार आहे. ॲज अ कॅप्टन विघ्नेश आपल्याला मैदानात जरूर पाहायला मिळते. विघ्नेश मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळायची. ती क्षमता दाखवावी लागेल. आणि सुद्धा एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मधल्या फळीमध्ये जरूर गणना केली ती मात्र चांगली ठरवावी लागेल. आपल्या संघाने दाखवलेला विश्वास तो विश्वास पूर्णपणे साध्य करावा लागेल. सोनूचा प्रयत्न परंतु चांगला होता परंतु बॉल डिस्टन्स कव्हर करता आला नाही. तिथे मात्र जेलबादच्या स्वरूपात सोनूला परतावं लागलं. विघ्नेश असणारे ऑन स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. सतीश पाटील आपण पाहतोय या बॉलवर ऑफसाईडला बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर होता विघ्नेशचा. तिथे मात्र या बॉलवर धाव मिळेल एक. एकेरी धावेने शिर धावफलक पुढे सरसावेल. 28 धावा धावफलकावर. येणारे बॉल असतील 11 आणि 18 धाव्यांची गरज. 11 बॉल 18 असं समीकरण जरूर पाहायला मिळतंय. स्ट्राईकला फलंदाज अनिश पाटील. ऑन स्ट्राईक जरूर पाहायला मिळतंय. बबल्या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू. फटका जरूर चांगला आहे अनिशचा परंतु क्षेत्ररक्षक असणार आहे तिथं. कुठल्याच प्रकारची चुकी न करता या बॉलवर मिळेल फक्त सिंगल. आणि या सिंगल निश्चित धावफलक अलवार गतीने वाढेल. धावफलक जाऊन पोहोचेल 29 धावा धावफलकावर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. स्ट्राईकला फलंदाज. स्ट्राईक रोटेशन आपल्याला जरूर पाहायला मिळते प्रत्येक बॉलवर. विघ्नेश पाटील गोलंदाजाचा माइंडसेट बिघडवण्याचा प्रयत्न तिथे मात्र करत असताना जरूर पाहायला मिळतोय. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र एक तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र पाहायला मिळतोय आणि अनिशला परतावं लागेल धावचीतच्या स्वरूपात. कॉलिंग दोन्ही फलंदाजांची चुकली तिथे मात्र मिसजत झाली दोन्ही फलंदाज. अनिश परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना 3 स्टार बाजी टीमला धक्का क्रमांक 3. अनिश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मनीष पाटील. मागच्या सामन्यामध्ये जरूर चांगली फलंदाजी केली होती
त्यातच प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. संघाला आता गरज आहे, ती गरज मात्र भागवावी लागेल. परंतु सतीश पाटील काय कमालीची गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा करत असताना जरूर पाहायला मिळतंय. रोमांचकता जरूर या सामन्यात आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ अजूनही सामना सोडायला तयार नाहीयेत. धावफलकावर धावफलक पाहिला तर 30 धावा कंप्लीट. अजूनही 16 धाव्यांची गरज असणार आहे. इथे मात्र हा फटका काय कमालीचा केलाय. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता हेलिकॉप्टर लुक जरूर दिला होता मनीषने. तिथे मात्र प्रयत्न सफल राहिलाय आणि फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 4 मनीषला परतावं लागेल. कर्तव्य पाटील, जबाबदारी असणार आहे आता संघाची. 8 बॉल 16 ची गरज. 8 बॉल 16. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्यासाठी जातोय. तिथे मात्र हा फटका चांगलाय कर्तव्याचा. डिस्टन्स कव्हर करेल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल एक तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. या 2 धाव्यांनी समीकरण बदले. येणारे बॉल असतील 7 आणि 14 धाव्यांची गरज. 7 बॉल 14चं समीकरण. सामना कोण जिंकणार कोण हरणार. तर अंपायर आपला सॉफ्ट सिग्नल असेल तो देण्यात येईल. कॅमेरा बॉल वर होता. अंपायर डिसिजन 1 रन शॉट. हा फटका सुरेख आहे कर्तव्य पाटीलचा. तिथे आपल्याला पाहायला मिळते. बॉलची अडवणील एक तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. येणारे बॉल असतील 6. 6 बॉल 13 ची गरज. 6 बॉल 13. स्ट्राईकला फलंदाज असणारे विघ्नेश पाटील. कप्तानी पारियास खेळावी लागेल. 6 बॉल 13. सामना कोण जिंकणार. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. बारा मध्ये फक्त पाहिजे होता 19. तिथे मात्र काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सतीश पाटीलची फक्त धावा खर्च केल्या 6. कमबॅकिंग बॉलिंग अटॅक जरूर पाहायला मिळतोय. सहा बॉल 13 ची गरज. स्ट्राईकला फलंदाज विघ्नेश पाटील. जबाबदारी असणारी संघाची. 6 बॉल 13. सामना कोण जिंकणार कोण हरणार. कोणता संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल सांगून जातील सामन्याचा तिथे मात्र चित्र. पुन्हा एकदा असणार. गोलंदाज तयार. 6 बॉल 13. हा फटका तिथे मात्र चांगला केलाय. सुरेख फटका, सुरेख टायमिंग तिथे मात्र पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विघ्नेश पाटीलचा चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार दाखवलाय विघ्नेश पाटील. विश्वास दाखवलाय संघाने. इथे मात्र उमेदीचं किरण जरूर तिथे चालू केलंय. इथे पुन्हा एकदा असणार. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर राज मात्रे.
आई फटका तिथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र थोडीशी मिसफिल्ड. या बॉलवर धाव कंप्लीट होईल एक. या एकेरी धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल, धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 38 धावा धावफलकावर. 4 बॉल 8 धावींची गरज आहे. येणारे 4 बॉल 8 ची गरज. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कर्तव्य पाटील, जबाबदारी असणारे संघाची. 4 बॉल 8 ची गरज. पुन्हा एकदा असणार राजमात्रे तयार गोलंदाजी ट्रॅकवर. डिरेक्ट हिट जरूर करण्याचा प्रयत्न. या बॉलवर मिळेल सिंगल. येणारे 3 बॉल 7 ची गरज असणारे. 3 बॉल 7. सामना कोण जिंकणार कोण हरणार इथे मात्र जरूर पाहायला मिळते. रोमांचकता परिस्थितीमध्ये आपल्याला जरूर संघ पाहायला मिळते. 3 स्टार बाजे विघ्नेश पाटील कॅप्टन म्हणून भूमिका आज पूर्णपणे पार पाडावी लागेल. पुन्हा एकदा असणार तयार. हा फटका जरूर चांगला गेलाय. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक धक्का लागत असताना टीम 3 स्टार वाजेला फलंदाज क्रमांक 5 बाद. अजून एक फलंदाज बाद. विघ्नेश पाटील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज अक्षय पाटील. 2 बॉल 7 ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम जरूर पाहायला मिळतोय. अक्षय पाटील जबाबदारी असणारे. सलग तिसरी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. काही कमालाच्या लढती आज आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. राज मात्रे 2 बॉल 7. हा बॉल पंचांचा इशारा असणारे व्हाईट बॉल.
मयूर फडके असणारे 2 बॉल 6 सामन्यामध्ये रोमांचकता जरूर पाहायला मिळते. 2 बॉल 6 मयूर फडके षटकार लगवेल का? खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता तिथे, मात्र मयूरचा तिथे मग बॅट आणि बॉलचा कुठल्याच प्रकारचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 1 बॉल 6 ची गरज. प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं मैदानात. मयूर फडके एक धडधकट खेळाडू जरूर आहे. जरूर बॅटवर बॉल आला तर सीमारेखा पार फेकू शकतो हा फलंदाज. तिथे मात्र अशा अपेक्षा सर्व पल्लवित असतील. मयूर फडके जबाबदारी घेईल का अंगावर? 1 बॉल 6 ची गरज. सामना जिंकलाय तिथे आपल्याला पाहायला मिळेल आरव 11 जनमान वल्लभ बी इंटरडू सुपर 12. अभिनंदन मित्रांनो. तर आम्ही सत्कार करू. आमचे ओम साई बळरामजी बालेकर यांचा आम्ही सत्कार करू. या स्पर्धेत त्यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. बळरामजी बालेकर यांचा आपण सत्कार करू. त्यांच्या नसा नसात साई आपल्याला पाहायला मिळतात. एकच नारा ओम साई.